यहोशवायाचा 3 अध्याय 5 वचन. मग यहोशवा लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो माझ्या बहीण भावांनो, आजच्या या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की जेव्हा यहोशवा हा आपल्या प्रजेला लोकांना सांगत होता, काय म्हणत होता की तुम्ही शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. यस, आमेन, आमेन अँड आमेन. कारण जेव्हा आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप असतं किंवा दुष्कर्म असतं, दुष्ट विचार असतात प्रियांनो, तेव्हा परमेश्वर तिथे कसलंच कार्य करत नाही. आणि आपण म्हणतो की माझ्या प्रार्थनेचं उत्तर का येत नाही आहे? हो, कारण परमेश्वराला हे शुद्ध अंतःकरण, शुद्ध हृदय आणि शुद्ध शरीर हे पाहिजे आहे प्रियांनो. तिथं कसलंच आपल्या मनामध्ये कपट म्हणा किंवा वाईट विचार, व्यभिचार ह्या कसल्याच गोष्टी नाही पाहिजेत. तर इथं जसं यहोशवा आपल्या प्रजेला लोकांना सांगत आहे की शुद्ध व्हा. जर तुम्ही शुद्ध झालो तरच परमेश्वर यहोवा तिथे अद्भुत कृत्य करणार आहे. होय माझ्या बहीण भावांनो, जसं यहोशवा आपल्या प्रजेला सांगत आहे तसंच आपला येशू ख्रिस्त आपला उद्धारकर्ता आपल्याला सांगत आहे प्रियांनो, की आज आत्ता या क्षणापासून आपण आपल्यामध्ये काय करा? परिवर्तन करा. आपल्यातील वाईट गोष्टी या सोडून द्या. भले तो व्यसन असू द्या, वाईट कसल्याही सवयी असू द्या. होय प्रियांनो, कारण परमेश्वर हा खूप महान आहे. जेव्हा आपण आपलं पश्चातापी हृदय अंतःकरण घेऊन आपण प्रभूच्या चरणी जाऊ, तेव्हा परमेश्वर नक्की आपल्याला तिथे माफी करणार आहे. आपल्या सर्व गुन्ह्यांची तो माफी करतो आणि आपल्याला परत तो काय करतो? आपल्या जवळ घेतो. आपल्या अंतःकरणात तो वास करतो. आपल्याला कधीच परमेश्वर दूर लोटत नाही माझ्या बहीण भावांनो. म्हणूनच हे अद्भुत वचन आज आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे की काय करा? आपल्याला स्वतःला शुद्ध करा. हो, शुद्ध करा म्हणजे वरतून आंघोळ केल्याने आपण शुद्ध होणार नाही आहोत. आपल्यातील जे काही वाईट गोष्टी, जे काही परमेश्वराला न आवडणारे कृत्य असतील ते नासरत येशूच्या नावामध्ये सर्व निघून जाऊ दे म्हणून मी प्रार्थना आणि घोषणा दोन्ही करते माझ्या बहीण भावांनो. कारण शुद्ध हृदय हे परमेश्वराला प्रिय आहे. कारण पवित्र येशू ख्रिस्त हा एकमेव पवित्र आपला मेमना होता. तो कोकरू होतं, पवित्र शुद्ध असं त्याचं बलिदान आपल्यासाठी गेलेलं आहे प्रियांनो. तर ते आपण कधीच विसरता कामा नये. आणि स्वतःला जेव्हा आपण आपल्या वाईट गोष्टीपासून, वाईट व्यसनापासून आपण जेव्हा शुद्ध होऊ, तेव्हा पहा तुम्ही परमेश्वर किती अद्भुत कार्य करणार आहे. आपल्या जीवनातील जे काही आपल्या ह्या चुकांमुळे रुकलेले आशीर्वाद आहेत ते नासरत येशूच्या नावामध्ये त्याचे मार्ग मोकळे होतील माझ्या बहीण भावांनो. होय, कारण परमेश्वर म्हणतोय की तुम्ही माझा आस्वाद घेऊन तरी पहा, अनुभव घेऊन तरी पहा म्हणलेला आहे. तर का आपण परमेश्वराच्या वचनाकडे आपण कानाडोळा करतो? तर आजच आत्ता या क्षणापासून आपण प्रार्थनापूर्वक कसल्याही गोष्टी असू द्या, कसलेही व्यसन असू द्या, चाहे तो शारीरिक असू द्या, आत्मिक असू द्या, कसलेही व्यसन असू द्या, खाण्यापिण्याबाबत असू द्या किंवा इतरांच्या बाबतीत आपण चुकीचं बोलण्याच्या सवयी असू द्या, ह्या सर्वांची पश्चातापाची तुम्ही कबुली करा. येशू मसीहाच्या चरणामध्ये तुम्ही स्वतःला अर्पण करा, समर्पण करा आणि पहा मग तुमच्या जीवनातील जे काही रुकलेले आशीर्वाद आहेत ते सर्व तुमचे मार्ग मोकळे होतील आणि परमेश्वर तिथे अद्भुत आणि अद्भुत आणि अद्भुत कृत्य करेल की जे आपण आपल्या कल्पनेच्या परे आहेत. मनुष्याच्या कल्पनेच्या खूप परे आहेत. असे अद्भुत कार्य करण्यास परमेश्वर आपला समर्थ आहे. तर आपण इथून पुढील वेळ काळ आपलं जीवन परमेश्वराच्या स्वाधीन करूया आणि छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी, ह्या वेळेसाठी, ह्या वचनासाठी, ह्या जीवनासाठी मी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कित्येक लोक आहेत माझ्या बाप्पा की ही वेळ, हा दिवस, हे क्षण नाही पाहू शकले माझ्या राजा, पण तू आम्हाला या जिवंताच्या भूमीमध्ये ठेवला आहेस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हो बाप्पा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राजा, त्या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हो देव बाप्पा, जसं तो यहोशवा आपल्या प्रजेला लोकांना सांगत आहे की शुद्ध व्हा. जर तुम्ही शुद्ध झाला तरच परमेश्वर यहोवा आपल्यामध्ये येऊन अद्भुत कृत्य करणार आहे. हो माझ्या राजा, तसंच तू मला आणि माझ्या
यूट्यूबच्या पूर्ण परिवाराला सुद्धा हा संदेश देत आहेस माझ्या राजा. ह्या पूर्ण जगामध्ये तू हा संदेश देत आहेस माझ्या राजा, की स्वतःला तुम्ही शुद्ध करा. शुद्ध अंतःकरण, शुद्ध हृदय, शुद्ध शरीर, शुद्ध आत्मा, हे सर्व गोष्टी शुद्ध झाल्या तरच परमेश्वर तिथे अद्भुत कार्य करणार आहे. होय माझ्या देवा, तू माझे जे कोणी आज बहीण भाऊ व्यसनात असतील, वाईट व्याभिचारात असतील, वाईट कोणत्याही प्रसंगात अडकले असतील, त्यांचे तू मार्ग मोकळे कर माझ्या राजा. त्यांना आशीर्वादित कर परमेश्वरा. त्यांना त्या व्यसनापासून त्यांची सुटका होण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, आणि त्यांचे मार्ग तू मोकळे कर. त्यांना तू तुझा अद्भुत असा आशीर्वाद दे माझ्या परमेश्वरा, कारण त्यांना तुझ्या वचनाची ओढ लागू दे माझ्या राजा. होय परमेश्वरा, ते त्यांच्यातील सर्व वाईट गोष्टी सोडून तुझा धावा करतील माझ्या राजा. तुझ्या चरणी येऊन ते पश्चाताप करतील. त्यांना तू क्षमादान दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्ही मध्यस्थिती करते बाप्पा, की त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. त्यांचे सर्व मार्ग मोकळे कर माझ्या राजा. त्यांचे सर्व बंधन तू नासरत येशूच्या नावामध्ये खुलू दे म्हणून मी प्रार्थना करते आणि घोषणासुद्धा करते माझ्या राजा. हो देव बाप्पा, तू असं केलंच म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना त्यांनी तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.